आणि तू किती मुलं बघितलीस लग्नाचे? मी 2. एक हा दुसरा ना. मला सोन्याचं भयंकर वेड. सारखं काय झालं की सोनाराकडे जाऊया, हे घेऊया, ते घेऊया, असं खूप पूर्वीपासून होतं. म्हणजे इव्हन परीक्षा सुद्धा BA झाले तेव्हा म्हणजे काकांनी प्रश्न विचारला की आद्यानी तुला काय पाहिजे का. एक सेकंदाचाही विचार केला नाही आणि मी सांगितलं मला सोन्याच्या कानातले पाहिजे. तसंच म्हणजे जेव्हा जेव्हा काही प्रसंग आला तेव्हा मी सोन्याचं काहीतरी घेतलंय. तेव्हा माझी आजी म्हणायची आपण तुला सोनाराचा मुलगा बघूया. म्हणजे तुझी हाऊस सगळी बागेल. पण ते काय जमलं नव्हतं. पण सोन्यासारखा मुलगा मिळाला. सोनाराचा नसला तरी सोन्यासारखा मुलगा मिळाला, त्यामुळे बरं झालं. तुमचा सोन्यासारखा मुलगा मिळालाय. नवरा मुलगा सोन्यासारखा. प्रफुल्लचं लग्न आमच्या घरातलं सगळ्यात असं मोठं झालेलं लग्न. बर. त्याच्या आधी असं तेवढं मोठं लग्न मला तरी आठवत नाही. काय जबरदस्त केलं ते त्यांनी. मला आठवत नाही ते बाबांनी केलेलं लग्न. त्यांच्या लग्नाची बोलणी झाली तेव्हा हा साखरपुडा सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला आहे. का माहिती का? 6 डिसेंबर तो साखरपुडा झाला. ते पहिल्यांदा तेव्हा चर्चगेटला गेलो आणि ते दुपारी ते सगळं ऐकलं. त्याच्यानंतर मी आणि विनायक काका बोरिवलीला जायचा प्रयत्न केला. आठवतंय का? कुठे गेला ते? याचा साखरपुडा झाल्यानंतर आपण बोरिवलीला गेलो तर आठवतंय का? 6 डिसेंबरला. हो चांगलं आठवत. तू त्यावेळेला बोरिवलीला राहत होतास. म्हणजे त्यावेळेच्या मला 2 आठवडे पक्क्या लक्षात आहेत अगदी. एक म्हणजे साखरपुड्याचं ते जेवण, स्टेटस मस्त जेवण. त्याच्यानंतर ही मला मुद्दाम एकदा आणखीन एकदा घेऊन गेली होती बरं का. ते जेवण आपण होतो. आणि ते 6 डिसेंबरला झालं. मग प्रकाशकडं आम्ही गेलो आणि 6 डिसेंबर म्हणजे लक्षात आलं असेल त्या दिवशी ती बाबरी मशीद पाडली ती. आणि दुसऱ्या दिवशी मी आणि प्रकाश निघालो तिकडं जायला म्हणून. आणि तू कुठेतरी दुसरीकडे गेला, कुर्ल्याला जात होतो. अरे बापरे, काय इतकी स्फोटकडे हॉरिबल परिस्थिती मी कधीही बघितली नव्हती. आणि मी कुर्ल्यापर्यंत गेलो बरं का. जायला काही प्रॉब्लेम नाही, पण कुर्ल्यापासून जर ते बंद पडायला लागले होते. आणि तिथं इतकं भयानक. कुर्ल्यातनं बाहेर आलो. कुर्ल्यामध्ये काय सगळी मुस्लिम वस्ती जास्त आहे. आणि तिथनं जे बाहेर आलो की नाही बघितलं तसं वातावरण मी आयुष्यात कधी बघितलं नसेल. की सगळे लोक बाहेर आले होते. रस्त्यावरती बघितलं तर कोणी हलत नव्हते आणि नुसते बाहेरून असे उभे होते. रस्ता रिकामा. रस्त्यावरती सगळे लोक आलेले. कुणाशी बोलत नाही, कोणी काही नाही. आणि टेन्स वातावरण. वाहनं नाहीत. मी एकटाच चाललेलो. आणि असं करत मी त्या आमच्या ऑफिसला जायचं होतं. तिकडं गेलो मी. तिकडं ते बसराणी इस्टेटमध्ये तिकडं गेलो बरं का. तरी तो पण आला होता. तो मी म्हटलं असं मैं फलटण से आए हूँ, पागल हो काय, जाओ घरी, जाओ भागो म्हणून सांग. मग मी आलो. पण पुन्हा त्यातनंच जावं लागलं ना मला. म्हणून सगळीकडं असे लोक वगैरे थांबलेले. मला म्हटलं आता इथं काय होतं कोणास ठाऊक. सगळे असे एकमेकांकडे बघत होते. हालचाल नाही काय नाही. मग असं करत गेलो. तोपर्यंत पेटापेटी सुरू झाली होती. आणि मग असं करत गेलो. बरं तुमच्या लग्नाचं ते हे तर झालं तर लेटर त्या बाबरी मशिदीमध्ये नको जायला आपण. लेट्स नॉट गो टू बाबरी मशीद. पण तेवढी मात्र म्हणजे साखरपुडा तो same day. 2 गोष्टींच्या ह्या 2 लक्षात राहिला. मेमोरी. एक म्हणजे स्टेटस आणि दुसरी म्हणजे बाबरी मशीद. तिसरं म्हणजे माझ्या मित्राच्या हाताला ते बस हाताला त्याचा विवेकला हात बाहेर काढला होता त्यांनी. खिडकीत असा हात ठेवून बसला होता आणि ते लागलं त्याला. हात गेला असता माहिती का त्याचा. माझा क्लोज मित्र असा हात ठेवला होता त्याने आणि ट्रक लागला विवेक वर्मा. आणि तो सुदैव आणि विवेक ट्रक नाही. सेम साईडला लागल्यामुळे हात त्याचा आत आला. तो जर उलट्या साईडने लागला असता त्याचा हात पण गेला रक्त असता. बिक्त आलं होतं तसं. जखम झाली होती. जखम झाली होती. तुमचं लग्न ठरलं कसं काय? मध्यस्थ कोण होतं? आणि माझ्याकडनं माझी कल्पना मावशी म्हणून जी आहे आईची बहीण ती. आणि यांच्याकडनं अनुया नाईक, अनुया मामी. जैन हा. मामाची बायको. जयंत मामी. त्या दोघी जणी मॉडर्न हायस्कूलमध्ये मुकबधीर शाळेत काम शिकवत होत्या. आणि कल्पना मावशी मुंबईला यायची तेव्हा एकदा अनुया आमच्याकडे आली होती. आणि तेव्हा असं चालू होतं. आणि दिवाळीची सुट्टी होती आणि मी दरवर्षी मावशीकडे यायचे माझ्या सुट्टीत. तर तशीच आले होते. म्हणजे आई आणि काका मुंबईलाच होते. आणि मग ते म्हणाले की असं स्थळ आहे तर बघूया का जाऊन. म्हटलं हरकत नाही.
आणि मी अगदी म्हणजे कॅज्युअल आलेले होते पुण्यात तशीच आले यांच्याकडे. बर 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 आणि मग 2-4 दिवसांनी यांच्याकडचा होकार आला की बर. ठरलंय. मग आई काका आले, मग ह्यांना मी माझ्या मावशीच्या घरी बोलावलं होतं सगळ्यांना. त्यामुळे म्हणजे असं ह्याला आम्ही- बघायला बोलवलं होतं का? हा म्हणजे आई वडिलांनी ह्याला बघितलं असं म्हणूया. आमचं झालंच होतं. पण तुला कसं काय वाटलं का? कारण तू चर्नी रोडच्या त्या इतक्या पॉश आणि ह्या वातावरणात एकदम म्हणजे फरक आहेच नाही का? वन मस्ट ऍडमिट की पुढं तो कुठं तो चर्नी रोड मधला आणि मुंबई मधला इतका पॉश एरिया कोणी गेलेला आहे का तिथं? अरे तिथं भाज्या वगैरे सुद्धा विकायला बसले असतात ना, बघत राहावं माणसाने. इतका पॉश एरिया आहे तो, अगदी मस्त अगदी एरिया. बरं तसं काय म्हणजे तुला काय फार ऍडजस्टमेंट करावी लागली का? थोडीफार तर लागलीच ना. नाही थोडीफार असू दे, पण थोडीफार सगळ्यांनाच माझ्या बायको सुद्धा करावी लागली. आणि लग्न म्हणजे ऍडजस्टमेंटच आहे ना. माझ्या बरं ठीक आहे, मग दुसऱ्या आणि विचारतो, पण ती ऍडजस्ट करण्यामध्ये त्रास झाला का तुला? का नाही. त्रास नाही झाला. ऍडजस्टमेंट नाही. ऍडजस्टमेंट ते करायलाच पाहिजे. आणि भरपूर आणि- ऍडजस्टमेंट करायला लागली. नाही नाही असं काही नाही. पण प्रफुल्लने लग्न झाल्यापासून कायम म्हणजे काय माझं काय दुःख असेल किंवा काय ते विचारात घेऊन अजूनही तो सगळे माझी पण हळू एक तुझ्याबद्दल मी भागवतो. वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे बाकीच्यांच्या बद्दल सुद्धा मी नाही बरं का, पण तू आमच्या फॅमिलीमध्ये जितकी समरस झालीस ना, तेवढं बाकीचे म्हणजे त्याच्या स्वभावात नसेल म्हणा किंवा ते हेच नसेल की प्रत्येक कार्यक्रमामध्ये तू आघाडीवर असतीस. यू आर द फोर फ्रंट. म्हणजे आता प्रसादचं लग्न असू दे, परेशचं लग्न सुद्धा असतील असं मला वाटतं, पण ते Yes. ठरायला पाहिजे ते काय आता करणार आता ते त्याला. पण असतीस. आता ती म्हणाली 4 दिवसांनी होकार आला, त्याच्याबद्दल मला जरा सांगेल. हा येस 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 जरूर जरूर. हां एक म्हणजे ही आई माझ्या मागे लागली, आता तुझं PhD चाललंय, लग्न करायचंय. म्हटलं थिसिस झाल्याशिवाय करायचं ना, आधी लग्न थिसिस कारण नाही तर मग ते प्रॉब्लेम येतो. आणि दुसरं म्हटलं माझ्याशी कोण लग्न करणार नाही, त्यामुळे तू आता त्याच्यात पडू नको. त्यामुळे मग ते आमचं PhD म्हणजे इट वॉज पानिपत 4 असंच चाललं होतं. कारण ते हैदराबादमध्ये प्रॉब्लेम झाला, मी इकडे आलो. आणि हे सुद्धा मला 1 दिवस मिळाली होती फक्त रजा त्या ह्याच्यासाठी, साखरपुड्यासाठी. बरं. सकाळी येऊन रात्री गेलो ना आम्ही. आणि त्याचा रविवार ॲक्च्युली तो 21 दिवसाचा वर्कशॉप चालू होता, तो मीच हेड होतो. त्यामुळे ते सगळे म्हणाले अरे हाच गेला तर करणार कसं वर्कशॉप. म्हटलं माझं हे आहे एंगेजमेंट आहे, त्याला मीच जायला पाहिजे ना, दुसरं कोण जाणार आहे. मग ते म्हणाले, ते सगळे 25 लोक ऑल इंडिया आले होते. तेव्हा फर्स्ट वर्कशॉप होतं मॉलिक्युलर बायोलॉजीचं. मग ते म्हणाले नाही ह्याला जाऊ दे म्हणे, त्याचंच लग्न आहे म्हणे, त्याला हे जायला पाहिजे. आणि मग ते जाऊन मी आलो आणि आम्ही तिथे वाचलो, आम्ही पोचलो पुण्यात आणि ते सगळं पेटलं ना. हो हो त्याच्यानंतर बेसिकली त्या दिवशी मग कसं आलं की संध्याकाळी हे येणार म्हणून ती सांगितलं होतं हिला, अनुयानी का कोणी काय कल्पना अशी येतील वगैरे. अनुयानीच कळवलं असेल घरी. आणि नव्या पेठ्यातल्या घरात होतो मी, तर माझे क्लास असे संध्याकाळी मी ते CSIRचे क्लासेस घ्यायचो ना, त्या दिवशी म्हटलं आज क्लास घ्यायचा नाही, ऑफ दिला. आणि मग मी संध्याकाळी ते येणार म्हणून थांबलो. सगळं बाहेरची खोली वगैरे आम्ही हे केली होती, थोडीशी क्लासेसचं सगळं मटेरियल होतं ना, ते सगळं आवरून वगैरे ठेवलं होतं. आणि मग कल्पना असे हे कारने आले, तिथंच आमची पहिली विकेट पडली. कारने आले, म्हटलं मुलगी, म्हटलं जाऊ दे, म्हटलं मी येतच नाही. तेवढा नाही तो शानपणा करू नको, बाहेर येऊन बस. आणि ह्या आधीच्या मुलीच्या वेळेला काहीतरी मी 2-4 प्रश्न विचारले, त्यामुळे आईने सांगितलं तोंड उघडलं तर बघ. त्यामुळे मी गप बसलो, काय बोलायचं नाही. आणि तेव्हापासून गप बसलाय ते आणि मी येऊन बसलो. आणि त्यावेळेला बरोबर विहार आला. बर. एक्झॅक्टली हे आत येऊन बसले आणि विहार आला. आता विहार आला तर मला काय माहिती हे दोघं त्याला ओळखता एकमेकाला. आणि विहारला मी माझ्या आधीपासून ओळखते, कारण माझा चुलत भाऊ ऋषिकेश ढवळे, त्याचा तो बेस्ट फ्रेंड. आणि मला हे काही माहिती नाही त्या दिवशी, मला हे काही माहिती नव्हतं त्या दिवशी. कारण फक्त हिने सांगितलं विहार की इथे कसं काय म्हटलं. अनुयानी आणलं एवढंच मला माहित होतं. आणि तो पण काय बोलला नाही मला. तो आत आला काय चाललंय वगैरे, त्याला आम्ही काय सांगितलं नाही. मग मी 2 मिनिटं आत गेलो. आणि तो इतक्या वेळा रोज संध्याकाळी यायचा. तो काहीतरी आला आणि थोड्या वेळानं तो गेला. मग नंतर मग दादा आले बाहेर, आई आणि दादा. मग दादा यांनी काय केलं, थोडंफार प्रश्न विचारले. हां ऋषिकेश बद्दल काहीतरी विचारलं त्यांनी विहारच्या हां थ्रू असेल, पण असं. मला ते काही लक्षात नाही आलं. आणि मग त्याच्यानंतर दादानी काय ते हिला तो प्रश्न विचारतो काय शिकले वगैरे. त्यावेळेला विवेक वर्मा, तो जो आमच्या साखरपुड्याला आला होता ना,
तो आणि मी आमच्या पूर्ण PhD ह्याच्यामध्ये आम्ही दोघंच इंडियात राहिलो. अजून सुद्धा आम्ही दोघं इंडियात आहे, बाकी सगळे परदेशी गेले. बर आमच्या दोघांचं ठरलं होतं सायन्स फील्ड मधली बायको करायची नाही, बर फुल स्टॉप. त्याने पण केलं, त्याची बायको आर्किटेक्ट आहे, बर अजिबात सायन्स फील्ड मधले करायचे नाही. बर आणि त्याच्यानंतर माझं असं म्हणणं होतं की चॉईस बीस काय नसतं, कारण आम्ही जेनेटिक्स मध्ये होतो. ते सगळं परमिटेशन कॉम्बिनेशन असं जे काय आहे त्याच्यामध्ये हो म्हणायला पाहिजे, बरं. प्रोव्हाइडेड ती मुलगी हो म्हणते. तर मग ते सगळं त्यामुळे चर्चा. आणि त्याविषयी हिनी काहीतरी मला विचारलं, हिनी का कल्पना वाशीने विचारलं, पगार विचारला त्यांनी मला. बर ही अजूनही म्हणते हिला ऐकू आलं नाही मी जेव्हा सांगितलं ते. मी सांगितलं होता माझा पगार 2400 रुपये पगार होता मला तेव्हा. बर आणि ही म्हणाली ही ऐकला नाही म्हणून. म्हटलं त्यामुळे काय प्रश्नच येता लागले हो म्हणायचं. 2400 रुपये पगार म्हणजे आउट ऑफ क्वेश्चनच आहे. आणि मग काहीतरी थोड्या वेळ थांबले आणि मग ते निघाले. आणि परत आम्ही बघितलं ते कल्पनावाशी खाली कारने गेल्या. मग ह्यानी मला विचारलं तुझं काय म्हणणं आहे. म्हटलं मला काय, मला पसंत आहे म्हणलं मुलगी, मला काय प्रॉब्लेम, पण माझा ह्याचा प्रश्नच येत नाही म्हणलं. ते हो म्हटले तरच पुढे जाणार आहे आणि ते नाही म्हणणार आहेत म्हटले. ते माझा पगार असा आहे आणि आपलं सगळं सेटअपच असा आहे. आणि 2 hour अटर सरप्राईज, ती 2 का 3 दिवसानंतर ही सांगितलं ते हो म्हणाले म्हणून. मग तुम्ही कसं काय हो म्हणाला का 2400 रुपये पगाराला? ऐकलं नव्हतं ना तेव्हा. नाही. आणि मग काय झालं, मग त्यांनी ते दीक्षिता, आणि नंतर आम्हाला कळालं, मी त्याला भेटलो तो काय आई, बोलला तुम्ही नाही. इथे या ना. आणि तो मग त्यांनी सांगितलं की आता ही जी आली होती हिची मावशी आहे, आई वडील त्याला बघायला येणार आहे. तर बोलवलंय ह्याच्यामध्ये. त्यावेळेला त्या गणेश किंडमध्ये ह्याच्या मावशीचं घर होतं आणि त्या मावशी पण आले नव्हते त्या दिवशी. नीती मावशी ह्या माहितीच नव्हत्या आम्हाला. कल्पना मावशी ह्या मावशी असं समजलो. ऍक्च्युली नीती मावशी त्यांची धाकटी बहीण आहे ना. मग त्यांच्या घरी बोलावलंय म्हणून सांगितलं त्याने. मग अवधूत मामाला बोलवलं आम्ही, म्हटलं कोणीतरी पाहिजे वगैरे म्हणून. आणि मग मी NCL वरनं डायरेक्ट आलो का काय असं काहीतरी आलं, कारण त्यांना घर तिथंच आहे, त्याला यायला बरं पडेल. आणि मग तिथं ऋषिकेश आणि भाऊ आले होते त्या दिवशी. आणि खूपच मोठं गॅदरिंग होतं ते त्या दिवशी. दीक्षित म्हणजे दीक्षित तुम्ही जे जवळपास भेटलात ना कार्यक्रमाला, त्यांच्या घरी 14-15 आपण एकदा जाऊया का? 14-15 लोक होते जवळपास मला वाटतं. खूप त्यांचा मोठा हॉल होता. आणि त्याच्यामध्ये आणि मग त्यांनी मला काहीतरी ह्यांच्या वडिलांनी प्रश्न विचारले होते. आता मला लक्षात नाही, जनरल काहीतरी प्रश्न होते. आणि अजून पसंती तशी झाली नव्हती ना, त्यामुळे अगदी मिनिमल खायला काहीतरी ठेवलं. हा असंच काहीतरी थोडंसं, कारण काय पूर्ण होकार इट वॉज हाफ वे. बर बर त्यांनी ते बघितल्यानंतर आणि त्या आई आणि काका म्हणजे हिचे वडील त्यांनी ते हे केलं. आणि तिथं भाऊ आणि ऋषिकेश वगैरे होते. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हो म्हणून. कारण भाऊ आणि ऋषिकेश मग ह्यांचे वडील आणि ते बघितल्यानंतर मग आणि नंतर मला त्यांनी सांगितलं मुलाबद्दल काही काढायचंच की नाही. मग ते यांचे वडील मला म्हणाले की तुमच्याबद्दल आम्ही नंतर जेव्हा चौकशी केली ते इतकं सगळं पॉझिटिव्ह कळलं. कारण काय ऋषिकेश आणि भाऊ ना ते मला ओळखत होते कितीतरी वर्षापासून माहिती आहे तो माझा चुलत भाऊ, त्यामुळे म्हणजे दोन्ही आणि नुसतं माहिती नाही, ते पूर्ण मला ओळखत होते. कारण ते NCL मध्ये आहे, हे करायचं सगळीच माहिती होती. आणि त्याच्यानंतर ते शंकरराव गोवारीकर वगैरे जे आहेत ते पण नंतर मला कळलं NCL मध्ये होतं, त्यामुळे त्यांनी पण काय काय त्यांनी माहिती काढली होती. त्यामुळे ते नंतर मला ते सांगितलं की ते NCL मध्ये होता आणि हे सगळं ते बघितलं. ऋषिकेशने आम्हाला एवढंच सांगितलं, मुलगी चांगली आहे, सगळं करत, तुमच्या आणि त्यांच्यात खूप फरक आहे. हा एवढं सांगितलं ऋषिकेशने मला. तुमच्यात वॉशिंग मशीन आहे ते सगळं आहे, तरी पण त्यांची पैशाची परिस्थिती भयंकरच फरक आहे. फरक आहे तेवढं त्यांनी तेव्हा सांगितलं. बघा काय करतात. पण ती म्हणाली लोक चांगले आहेत, हा. तेवढं त्यांनी म्हणजे सांगितलं. ते म्हटलं हाय- इथं चॉईसचा आमचा आम्ही आणि पण प्रश्न सांगितलं येत की ते नाही. हायफाय ह्याच्यात ते असली तरी हायच आहे, हायफाय आहे, अजूनही हायफाय. साध्या ह्याच्यात पण राहू शकते. पण तेव्हा त्यांनी मनाने आणि सांगितलं विचाराने. तर ते त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर मग एकदम सिच्युएशन चेंज त्यांच्याकडनं झालं. होकार आल्यावर म्हटलं मग बघ हा. बाबा आता काय करतो. आणि त्यांनी होकार दिल्यानंतर मग एकदम मी इतका बिंदास होतो की प्रश्न ते नाहीच म्हणणार म्हणून. ते हो म्हणल्यावर एकदम चेंज झालं. कारण मी त्या वर्कशॉप मध्ये होतो एकतर, आणि मी ते फुल फ्लेश त्याच्यामध्ये बिझी होतो. आणि इथं 100% ते नो म्हणणार हो, कारण बरोबर एवढीच मला गॅरंटी होती. साधं मी घर आपलं. मी तुला एक सांगतो की वाय यू मेड द राईट चॉईस. की या सगळ्यांच्या खोट्या, आता मी पुष्कळ जग बघितलंय आणि लोकांची विचार करायची म्हणजे शक्ती बघितली. तर या खोतांच्या मध्ये आणि ऑफकोर्स चिटणीसांच्या मध्ये सुद्धा थोडीशी
पुढचा विचार करायची हे आहे. वी कॅन सी बिट इन द फ्युचर. त्यामुळे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो त्याला. 12वीला आय थिंक आय मिस्ड इंजिनिअरिंग बाय 5% और समथिंग, की त्या 5% काहीतरी कमी पडले होते मला. मग त्यावेळेला असा एक विचार होता, नीता मिलिंद होते त्यावेळेला तिथं, की पॉलिटेक्निकला जायचं. तेव्हा प्रफुल्ल आला होता, ते सातारला होतो किंवा कुठेतरी होतं ना, मला आठवत नाही ना. तेव्हा प्रफुल्ल मला म्हणलं की काय वाटेल ते झाले तरी चालेल, डिग्री पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. ती डिग्री घेतल्यानंतरच मग पुढं काय करायचं ते करा. तर दिस इज अ व्हेरी स्मॉल पीस ऑफ ॲडवाईस, पण तो त्या वेळेला तो मिळायला पाहिजे आणि तो मिळालेला ॲडवाईस मी वापरायला पण पाहिजे. सो दॅट्स वाय दिस ॲक्च्युली इज द राईट चॉईस. म्हणजे जरी फायनान्शियली आता सेकंड जनरेशन इज फार वेल ऑफ दॅन द प्रिव्हियस जनरेशन, पण त्यावेळेला ते जे लोकांनी बघितलं की आय थिंक वी हॅव सम ॲबिलिटी टू थिंक अहेड, लिटल बिट अहेड ऑफ द टाइम. आणखीन एक आणखी एक प्रकाशचे आता त्याच्यावर आले म्हणून एक आठवण सांगतो. आणि दॅट वॉज हिज टर्निंग पॉईंट. तो बिचारा भयंकर कष्टात तो काम केलेला त्याचा प्रश्नच नाही. आणि त्यावेळेस सुद्धा कसं होतं की कुठेतरी फायनान्शियल सोर्सची गरज होती एज्युकेशन मध्ये सुद्धा. तर त्यावेळेला त्याच्याकडे 2 ऑफर होत्या. एक म्हणजे CIRT नाही, सिडॅकला जायचं आमदार CIRT म्हणून इथं पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल नाही CIRT नव्हे, रोड टेक्नॉलॉजीची हा ती जी इन्स्टिट्यूट आहे ना ती हे करते कार टेस्टिंग वगैरे. तिथं ARAI ची त्याला हे होती फेलोशिप, 1100 रुपयाची फेलोशिप होती. आणि दुसरं ऑप्शन होतं सीडॅक, 0 रुपये. आणि हा घरी आला आणि तो विचारात बसला होता की काय करायचं आता. आणि 1100 रुपये म्हणजे त्यावेळेला खूप, अरे फेलोशिप आमच्या 800 रुपये होती त्यावेळेला खूपच होतं. मला तेव्हा जेव्हा प्रश्न विचारला त्याला मी म्हटलं अजिबात त्या ARAI मध्ये जायचं नाही, सीडॅक मध्ये जायला पाहिजे तो. हा थांबलाच होता अरे घरी, कारण कॉम्प्युटर्स होतं ना त्यावेळेला, फ्युचर जे होतं दॅट वॉज ऑल इन कॉम्प्युटर्स, नॉट इन ऑटोमोटिव्ह. पण इट वॉज अ बिग थिंग इन ऑटोमोटिव्ह म्हणून त्यावेळेला त्यांनी हे केलं त्या होतं. दिवशी हा गेला पण नाही. पण तो गेला नाही आणि मग त्याने ऐकलं माझं त्यांनी सीडॅकला. आणि तो सीडॅकला गेला आणि तिथं त्याचा तो ग्रुप होता त्याला एवढा आवडला तो, कारण तो शशांक दाते आणि तो कुलकर्णी म्हणून होता आणि तो रामानुजन, तो जो होता त्या संपूर्ण ग्रुपमध्ये त्याला आवडलं. आणि तिथं इट वॉज अ टर्निंग. कारण त्याला ते आवडलं ना फील्ड, एकदा आवड निर्माण झालं एकदम ते चेंज होतं. आणि देन इवन नाव नो आय रिमेंबर स्मॉल थिंग्स. नाही, आम्ही खूप विचार करतो ह्यानी आणि मी. आम्ही म्हटलं जाऊ दे, त्या पैशाची गरज आहे म्हणून मी त्याला म्हटलं होतं तू जा तिथं. आणि हा ऑफिसहून आला आणि म्हणाला पादे अजून गेला नाही, उठ, तिथं जायचं नाही, तू ह्यालाच जायला पाहिजे. त्यावेळेला छोट्या ह्याची खूप. सो आय रिमेंबर की सीडॅक तर्फे आम्हाला ह्याला त्रिवेंद्रमला जायचं होतं पेपर पब्लिशिंगला. पैसे नव्हते, ते प्रफुल्लने दिले होते पैसे. जसे शिक्षणाच्या वेळेला अवधूत काकाने आणि नीतानं पर मंथ असे पैसे दिलेले होते. ते हे असतं, त्यामुळं वी डू हॅव सम ॲबिलिटी टू थिंक अहेड ऑफ द टाइम. थोडं त्याला विजन पाहिजे, ते आहे, देयर इज सम विजन. आणि शेवटी इनहेरंट पण असायला पाहिजे ना. ते त्याच्यामध्ये होतं, त्यांनी तो वापर केला आणि तो त्यांनी जे सांगितलं ना ऐकलं ऍडवाइस. आमच्याकडे लिस्ट आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आम्ही सांगतोय खड्डा आहे जाऊ नको, पडून सुद्धा खड्ड्यात नाही म्हणणारे लोक. बरोबर आहे, ऐकणं ही फार महत्वाची महत्वाची गोष्ट आहे. फारच ऐकलं महत्वाची. पाहिजे. ऐकतो आणि त्याच्यामुळे चेंज झालं खूप. हा आणि निखिल आलेला आहे इथे, सगळ्यांना हाय करतोय. हाय निखिल. आयपॅड निखिल. अगं हे दिसतंय पिक्चर. हो आता नाही आता हा आता ठीक आहे. हा आता दिसतंय. हाय कर, yes. हाय कर. टंपूला उठव. थोडं असं कर. ए ओके. थोडा असा कर. टिल्ट कर. आ, इकडे, नाही नाही इकडे. खाली हा, टिल्ट कर. खाली. हा ओके, तुम्हाला मिस करतोय. शेवटचा तुमचा काहीतरी एक्सपिरियन्स सांगा इन जनरल. बरोबर बरोबर. आता इतक्या हे बाई आठवणी इथे बसलीये, दिसली का? एक्सपिरियन्स म्हणजे मी एकच सांगू शकतो की शी हॅज बीन अ ग्रेट सपोर्ट. मी लाख लफडी केली, म्हणजे इथून बँगलोरला गेलो, बँगलोरहून परत आलो, नोकरी सोडली, बिझनेस सुरू केला. ऑलवेज शी हॅज बीन सपोर्टिंग. आता सुद्धा ह्या बिझनेस मध्ये तिने भरपूर सपोर्ट केल्यामुळे आता बऱ्याच लोकांना असं प्रथम दर्शनी वाटतं की माझा बिझनेस बंद पडला म्हणून मी चार्ल्स रिव्हरचा करायला लागलोय.
इन्क्लुडिंग US मध्ये सगळ्यांना असंच वाटतं, पण तो हिनी डिसिजन घेऊन ती सर्वांना तो बिझनेस बघते म्हणून मला ते सगळं हे करता आलं. बिझनेस बघती त्यामुळे शी हॅज बीन अ ग्रेट सपोर्ट आणि त्यामुळे एव्हरीथिंग हॅज बीन व्हेरी नाईस फॉर मी अँड आय कुड डू एनिथिंग व्हॉट आय वॉन्ट. नाही ती बिझनेस बघती पण घरामध्ये सुद्धा ती म्हणजे फॅमिलीमध्ये जे काय ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे ना त्याच्यामध्ये शी हॅज अ लिडिंग रोल ते चालू ठेव बरं का तू. काही वेळेला कसं होतंय नाहीतर आपल्या माणसाला वाटतंय आपणच कशाला करायला आपोआप आली साहिलने काढला नंबर, मी नाही. हो आम्ही निकू मिस करतोय तुला. संदीप iPad. संदीप स्वाती. धन्यवाद. संदीप स्वाती एक मिनिट. मला पहिल्यांदा असं सांगायचं की अर्चना आणि प्रकाश हे खूपच उत्साही आणि नेहमीच आमच्या घरात ऑलवेज म्हणजे कुठलंही फंक्शन असलं की त्यांचाच लिडिंग रोल असतो. आत्ता सुद्धा आम्ही म्हणत होतो सारखं की माझं तर इन्स्टंटली म्हणणं होतं की पुढच्या वर्षी अर्चना आणि मुलं येणार आहेत तेव्हाच आपण 51वा करू आई दादांचं, की आत्ता नको. पण त्यांच्या दोघांच्या अगदी आग्रहामुळे आजचं हे फंक्शन झालेलं आहे. त्यामुळे अर्चनाला आम्ही खूप मिस करतोय. व्हेरी गुड. त्यामुळे Very good decision. आणि प्रकाश तर काय आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मला नच्चू बाबा किंवा आई दादा सगळ्यांनाच खूप इतकं करतो सगळ्यांना की काय सांगायचं म्हणजे तुम्हाला पण आम्हाला म्हणजे त्यामुळे काय आता त्याच्या आग्रहा खातर हो शब्द अपुरे आहेत. हो हे नक्कीच हेच सांगायचं होतं. आणि काय नाही आई दादांचं कुठलंही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही दोघं गेलंच पाहिजे. गाडी पाठवते असं तिने 2-3 दिवसामागे नवीन पायंडा पाडलाय आणि फंक्शन आणि सो आमचं सगळ्यांना वाटतं की आम्ही म्हणजे तसं बऱ्यापैकी गरिबीतच वाढलो, पण तसं नाही आहे बरं का. तसं काही नाही आहे. म्हणजे आता माझ्या आयुष्यामध्ये मी जर सगळे बघितलं ना की पहिली जी 10 वर्ष होती साखरवडीत काढलेली ती अजूनसुद्धा आमची सगळ्यात चांगली आहेत. म्हणजे गोल्डन डेज. म्हणजे अजूनसुद्धा तो मित्रांचा ग्रुप तसाच्या तसा इंटॅक्ट आहे. हां म्हणजे तसं हे म्हणजे हे खूप नसतील. सो निखिल क्लॅप करतो तिथं बसून. पण म्हणजे सो वी हॅड अ व्हेरी फुलफिलिंग लाईफ. साखरवाडी वॉज अ युनिक Very आणि मी म्हणजे तुझ्या त्याच्यावर सांगतो की तिथं सर्व सोयी ज्या पुण्यात नव्हत्या काही त्या तिथं होत्या. स्विमिंग पूल, जिम, शाळा सगळं. नाटक सिनेमा. हा आणि आम्ही पुण्याहून जायचो त्यांच्या त्या गणपतीच्या कार्यक्रमाला ते सगळं बघायला. तेव्हा ते फार छान होतं. वातावरण म्हणजे शैक्षणिक होतं, ते महत्वाचं होतं. म्हणजे शिक्षणाला प्रायोरिटी होती. आणि आज आता अर्चना नाहीये कारण की ह्यांचा दोघांचा इंटरव्ह्यू घ्यायला. हो ना, आपण इथून घेऊया ना. पण नेहमीच अर्चनाने प्रकाशला असाच अध्ययनासारखा खूप फक्त मी support आधी केलेला आहे. एक दोन गोष्टी सांगतो की मी माझा पहिला बिझनेस 96 मध्ये सुरू केला. 96-97. सो तेव्हा मी सकाळी 8 ते 5 काम करायचो त्या ऑफिसमध्ये. तिथून ड्राईव्ह करून जाऊन मी माझ्या ऑफिसमध्ये काम करायचो आणि रात्री 12-1 वगैरे परत यायचो. तेव्हा अर्चनाला आठवतात AIMचे आम्ही होतो ना त्यावेळेस आलो होतो फर्स्ट टाइम तो याचा म्हणजे 11-11:30 प्रकाशने वाजता म्हणजे आता सक्सेस सगळ्यांना आपल्याला दिसते पण इतके कष्ट केलेले आहेत ते आम्ही अगदी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे समोर बघितलेलं आहे, करतोय आणि बघितलेलं आहे. आणि त्याच्या बरोबरीने अर्चनाने सगळं हे केलेलं आहे. अध्ययनासारखं नेहमी सपोर्टिंग आता रोल. बोस्टन मध्ये मी जातो असं फॉरेनरची एक की मला घरी गेल्यासारखंच वाटतं. आणि अर्चना काय प्रकाश काय बोस्टन मध्ये गेल्यावर सुद्धा मला म्हणजे असं साखरवाडीला गेल्यासारखं इतकं तिथं आहे की त्याला फोन केला की कधीही तो कंटाळत नाही. तो पहाटे 3 वाजताचा मला सोडायला आलेला आहे. सगळीकडे हा असा अनुभव येत नाही बरं का. पण आता त्यामुळे अर्चनाने सुद्धा इतकं लावून घेतलेलं आहे आणि आता मी गेल्यावर सुद्धा ती सगळं काय करून घालते. त्यामुळे नुसतं मला नाही माझ्या ऑफिसचा माणूस आला
तर तो सर्वात जास्ती तिथं जेवला, तिथं संपूर्ण टाकलं त्या राजेशने. आणि तो म्हणाला आज मैंने ज्यादा खाया सबसे 15 दिवसामध्ये. त्यामुळे दे आर अ गुड फॅमिली आणि वी एन्जॉय दॅट. तिथं जाणं प्रश्नच नाही. बरं मला एक सांग तू प्रकाश, व्हेरी डिफिकल्ट टू आस्क. कष्ट सगळेच लोक करतात, Right. कष्ट कोण केलं नाही असं म्हणजे तो मग सोडून द्या तू. पण प्रत्येकाला असं वाटतं की मी कष्ट करतो बाकीचे आराम करतात, दॅट्स फरक. पण प्रत्येकाला असं वाटत असं की मी सुद्धा कष्ट करतो. पण तुझ्यामध्ये असं काही व्हॉट कष्टाच्या व्यतिरिक्त व्हॉट डिड यू सी अँड व्हॉट शुड ए मॅन सी इन ॲडिशन टू जस्ट वर्क? नाही म्हणजे ते सांगितलं ना की आपल्या फॅमिलीमध्ये थोडासा तो थिंकिंग DNA आहे, सॉलिड थिंकिंग DNA, की काय आपले लोक पुढं विचार करू शकतात. सो द लक प्लेज अ बिग रोल. म्हणजे असं कोणी म्हणू नये की बाबा लक नव्हतं मागून, पण कष्ट करायला पाहिजेत आणि तो विचार करायची ताकद पाहिजे. यू शुड बी एबल टू थिंक. सो त्यामुळे या दोन गोष्टींच्या मुळेच फक्त मनुष्य पुढे जातो. त्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये तू जर बघितलंस ना, ते ऑलमोस्ट माझ्या जनरेशनमध्ये सुद्धा देर इज ए सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ इंटेलेक्ट. म्हणजे ती विचार करायची शक्ती आहे. असं ते ॲक्सिडेंटली किंवा फक्त कष्ट केल्यामुळे झालेलं नाही. त्याच्यामध्ये तो पहिला बेस आहे, त्याच्यावर तो एक्सटेन्शन झालेलं आहे. आणि लक आहे, सगळ्यांच्या मध्ये लक आहे. त्याच्यात काय ते जरा मी थोडं डिफाईन असं करतो की लक प्रेझेंट्स अन ऑपॉर्च्युनिटी. लव मेनी पीपल. बर, पुढचं तुमचं काम असतं. हा अगदी आय ॲग्री. आणि तुला माहितीये का कितीतरी वेळा तिथं कच खातात लोक. येस. आणि ती ऑपॉर्च्युनिटीज इन अ डिफिकल्ट सिच्युएशन, अशी प्लॅटरवर येत नाही. आता ती जी ऑपॉर्च्युनिटी त्याला लकने आली, आता सिडॅक आणि ARA आहे, इट वॉज अ डिफिकल्ट चॉईस. तो मला म्हणून सांगला असं त्याचं कशाला ऐकायचं. 1100 रुपये मला आज मिळत आहेत. हा तर तसं नाही केलं त्यांनी. तिथं ती ऑपॉर्च्युनिटी होती आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट इन हिज लाईफ. पण त्यांनी त्या घेतला. त्याच्यानंतर नॉट सीइंग लुकिंग बॅक, ते पण महत्वाचं आहे. कष्ट करत राहायला पाहिजे. लोक काय करतात झालं आता असं झालं असं नसतं. कारण ते म्हणून काय होतं, मला चीड कुठे येते लोकांना, तो लकी आहे. तेंडुलकर लकी नाहीये बरं का. कष्ट आहे. भयंकर कष्ट करायला लागतात. पण कसं माहितीये का, त्याची तेवढे गट्स पाहिजेत ती ऑपॉर्च्युनिटी सीज करायची. जिद्द पाहिजे. आणि करेज पण लागतं त्याला. करेज लागतं, करेज. आता माहितीये का काय काय डिसिजन एवढे करेजेस असतात की नोकरी सोडायची. खरं खरं आहे तुझं. आता लोक सगळे बघतात की 10 वर्ष आता हे हा भयंकर मोठा बिझनेसमॅन झाला ह्याचं एवढं. अरे पण त्यांनी त्यावेळेला केलं तर तू करतो, अजून करायला तयार नाही लोक. महिन्याचा पगार मला अजिबात नाही चालत असं नाही. तर त्यावेळेला त्यांनी नोकरी मी सोडली ना, त्यांनी तेच सांगतो मी की त्यांनी त्यावेळेला बघितलं की बाबा डिफिकल्ट डिसिजन. कुठलं हे महत्वाचं आहे. आता मला तेवढा कॉन्फिडन्स होता ना की त्यांनी त्या स्क्रीन प्रिंटिंग मध्ये मी जर काम केलं तर मी जे तिथं जास्ती आवर्स घालील त्याचा मला बेनिफिट मिळेल, तो तिथं नोकरीत मिळणार नाही. ते सोडले ना ते. तो एक फॅक्टर आहे. आणि दुसरं एक असं आहे की ह्याच्यामध्ये मला काहीतरी करून दाखवण्यासारखं आहे. म्हणजे असं वाटलं का तुला की ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये काय तेच करायचं, मला माझ्या क्रिएटिव्हिटी ह्याच्यामध्ये वाव नाही आणि मला आवड म्हणून त्याला word you should be passionate. पॅशन. आपल्यामध्ये आपण म्हणतो ना की आपले सगळे क्रॅक आहेत, अँग्री आहेत, ते तसं नाहीये. ते इट्स अ एक्सप्रेशन ऑफ पॅशन. इट कम्स आउट इन आणि व्हरायटी. पॅशन म्हणजे कसं परफेक्शन कडे जातो ना माणूस, तेव्हा तो इरिटेट होतो. हे असं झालं नाही म्हणून ते सटकतं. आणि ते सटकतं म्हणजे काय की, आणि ते आउटस्पोकन पण असतं. एकदा तुम्ही कॉम्प्रोमाइज हा शब्दावर गेलात, बट टू व्हॉट एक्सटेंड यू कॅन गो, ह्याला काय लिमिटच नाही. पण त्याला काहीच अर्थ त्यामुळे चालताय म्हणजे ह्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण ही सीज द ऑपॉर्च्युनिटी, पुट एव्हरीथिंग बिहाइंड इट, म्हणून त्याचं चीज झालं. त्याचा अर्थ असा नाहीये की दुसऱ्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही. त्याला मिळाली होती. XYZ पर्सन असेल, ही प्रॉब्ली डिडंट डू हिज बेस्ट. आणि बिलीव्ह इन वनसेल्फ जो आहे ना, हे फार महत्वाचं असतं की थोडी तरी श्रद्धा लागते कुठंतरी की हे आपण करायला पाहिजे आणि मी हे करू शकतो. तिथं जर डगमगलं ते, आता कितीतरी मोठ्या लोकांचा अनुभव बीजी शिर्क्यांचा अनुभव आहे. मला तरी बीजी शिर्क्याने नोकरी सोडली होती आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये बोंबाबोंब झाली. ते जाईच ना. त्यांनी त्यांचा अनुभव आहे. शेवटच्या ह्याला त्यांनी सांगितलं, ते बायको म्हणाली आणखी एकदा जावा तुम्ही, त्याच्यानंतर मी तुम्हाला जा म्हणत नाही.
ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर